एक दिवसचा प्रसंग आहे. मीराबाई छोटी होती बरं का. आणि छोटी असताना मीराबाईच्या आईला लग्नाच्या निमित्ताने जायचं होतं. म्हणून मीराबाईच्या आईनं मीराबाईला सांगितलं, मीरा मला लग्नाला जायचं आहे, मी जाते आणि येते म्हणे पटकन. मीराबाईनं सांगितलं, नाही आई, मला येऊ दे तुझ्यासोबत. मीराबाईच्या आईनं सांगितलं, नाही ग, उन्हाळ्याचे दिवस आहे, खूप जास्त गर्दी असते, तुला त्रास होईल ना तिथं, मी जाते आणि पटकन येते. सांगितलं, नाही आई, मला तुझ्यासोबत येऊ दे. मीराबाईच्या आईनं धरलं बरं का हाताला आणि छोट्याशा मीराबाईला नेलं लग्नाच्या निमित्ताने. लग्न मंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर बरं का लोकांची गर्दी, उन्हाळ्याचे दिवस बरं का त्या ठिकाणी, आणि ते वर वधू भोवल्यावर उभे राहिले होते बरं का. आणि छोटीशी मीराबाई आपल्या आईच्या पदराला धरून उभी होती. आणि ते नवरी नवरदेव त्या छोट्याशा मीराबाईनं पाहिले आणि आईला प्रश्न विचारला, आई हे दोघं कोण आहे म्हणे. मीराबाईच्या आईनं सांगितलं, मीरा हा नवरदेव आहे आणि ही नवरी नाही, आज यांचं लग्न होत आहे म्हणे, आता हे पती पत्नी होणार आहे. मीराबाईनं सांगितलं, आई मला सुद्धा आता असाच पती पाहिजे म्हणे. मीराबाईच्या आईनं सांगितलं, मीरा अगं हे पती मोठं झाल्यानंतर मिळत असते ना, आता नाही, तुला नाही. सांगितलं, नाही आई, मला आताच पाहिजे. रडायला लागली बरं का. सगळा गोंधळच घातला त्या लग्न मंडपामध्ये. समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे मीराबाईची आई, समजतच नव्हती बरं का. मीराबाईच्या आईनं हाताला धरलं, आपल्या घरी आणलं. देवाऱ्यामध्ये पूर्वजांची कृष्ण परमात्म्याची मूर्ती होती, ती मूर्ती उचलली आणि छोट्याशा मीराबाईच्या हातामध्ये दिली. सांगितलं, मीरे हा घे, हा आहे म्हणे तुझा पती. तिच्या बाल मनावरती विचार एवढे बिंबल्या गेले, त्या दिवशीपासून मीराबाईनं परमात्म्यालाच पती मानलं बरं का. छोटीशी होती, त्याची सेवा करायची, त्याचं भजन करायची, त्याच्यासोबत खेळायची, त्याच्याजवळ बसून सगळं, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. ते बाकीच्या मुला मुलींसारखी घराच्या बाहेर दुसरा खेळ खेळत नव्हती बरं का. ती परमात्म्याला घेऊन खेळायची, परमात्म्या घेऊन नाचायची बरं का. काय म्हणायची फार सुंदर वर्णन केलेलं आहे. हरि गुण गावत नाचोगे नाचोगे, हरि गुण गावत नाचोगे नाचोगे, हरि गुण गावत नाचोगे.
नाचूंगे 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 हर गुण गावत नाचूंगे नाचूंगे हर गुण गावत नाचूंगे नाचूंगे हर गुण गावत नाचूंगे. टाळी वाजवा, सर्वांनी टाळी वाजवा. मीराबाई छोटी होती बरं का. परमात्म्याच्या मूर्तीला घेऊन नाचायची, त्याच्या जवळ बसायची, त्याला भरवायची, नंतर जेवण करायची, त्याच्यासोबत खेळायची. बाकीच्या मुला मुलींसारखी ती बाहेर खेळत नव्हती. परमात्म्याशिवाय दुसरा तिचा खेळ नव्हताच. तिचं ते नाचणं, तिचं ते गाणं, ते सगळं पाहून आई वडिलांना खूप आनंद व्हायचा. सगळ्या लोकांना ते पाहून आनंद वाटायचा. ज्यावेळेस मीराबाई लहान होती, नाचत होती, त्यावेळेस सगळेजण आनंदाने तिच्याकडे बघायचे. पण ज्यावेळेस मीराबाई मोठी झाली, तरुण झाली, अनभर तारुण्यात रस्त्यानं ज्यावेळेस नाचायला लागली ना, ज्या लोकांना तिचं नाच गाणं पाहून आनंद वाटत होता, तेच लोक निंदा करायला लागले बरं का. सांगितलं, बघा रे, राजाची मुलगी आणि रस्त्यानं नाचते म्हणे भर तारुण्यात. बरं का, ही बातमी राजाच्या कानापर्यंत येऊन पोहोचली. राजाला वाईट वाटलं बरं का. मीराबाईला समजून सांगितलं, मीरा, तू लहान होती, तू रस्त्यानं नाचायची, नामचिंतन करायची, भजन करायची, आम्हाला काही वाटलं नाही ग. पण आता तू मोठी झाली ना मीरा, आता तू तरुण झाली ना, आता हे असं रस्त्यानं नाचणं तुला शोभत नाही. बंद कर, बंद कर. मीराबाईनं सांगितलं, बाबा, आता हे कधीच बंद होणार नाही. राजानं सांगितलं, मीरा, अगं लोक मला बोलतात ना, माझी निंदा करतात ना, अगं शोभत नाही, हे बंद कर. सांगितलं, नाही बाबा, हे बंद होणार नाही. राजानं मीराबाईच्या आईला सांगितलं, जरा समजून सांग म्हणे तिला. मीराबाईची आई समजून सांगत आहे, मीरा, अगं ऐक तुझ्या बाबाचं, नको असं करू, लोक बोलतात, निंदा करतात, हे चांगलं नाही. अगं तू मोठी झाली ना, आपल्या घरात करणं सगळं असं शोभत नाही म्हणे रस्त्यानं. सांगितलं, आई, आता हे कधीच बंद होणार नाही. राजानं समजून सांगितलं. शेवटी पर्याय संपला. आणि राजानं काय केलं, खूप छान वर्णन केलं एका गीतामध्ये, ऐका.
समझो भगवान का पूजा किया करे भरकर भी अमरना है उस देव का जग में प्रभु देव बरसा जीवन दिया करे मीराबाई लहान असताना नाचायची त्यावेळेस सगळ्यांना आनंद झाला, पण ज्यावेळेस मीराबाई तरुण झाली आणि रस्त्यानं नाचायला लागली आवडलं नाही लोकांना. चर्चा करायला लागले, निंदा करायला लागले बरं का. राजाच्या कानापर्यंत चर्चा पोहोचली, समजून सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. मीराबाई ऐकत नाही. मीराबाईच्या आईला सांगितलं समजून सांग, तरी सुद्धा मीराबाई ऐकायला तयार नाही. राजाचा पर्याय संपला. राजानं ठरवलं आता हिला संपवलं पाहिजे. मीराबाईच्या आईला बोलून घेतलं आणि सांगितलं दे म्हणे तिला विष, संपून टाक एकदाच. लोक माझ्या नावानं चर्चा करतात, हे मला शोभत नाही, संपव म्हणे तिला, दे विष, पाच. मीराबाईची आई रडायला लागली. सांगितलं नाही महाराज, अहो तिला आपण समजून सांगू ना महाराज. मी नाही करणार म्हणे हे, मी नाही देणार तिला विष, ती माझा पोटचा गोळा आहे महाराज, स्वतःच्या हातानं मी नाही मारू शकत महाराज, नाही. सांगितलं तिला समजून सांगितलं, ती ऐकायला तयार नाही. लोक माझी निंदा करतात, संपव तिला एकदाच. दुःखी अंत करणारा विषाचा प्याला हातात घेतला मीराबाईच्या आईनं. मीराबाईच्या पुढे जाऊन उभी राहिली बरं का. प्याला मागच्या बाजूला धरला होता, रडायला लागली. मीराबाईनं सांगितलं आई का रडते ग. सांगितलं काही नाही. सांग ना आई, तू का रडत आहे ग, सांग ना. सांगितलं काही नाही ग, काही नाही. माहिती आहे म्हणजे आई, तुझ्या हातात विषाचा प्याला आहे ना, माझ्या बाबाने दिला नाही मला मारण्यासाठी. आई दे 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 ते विषाचा प्याला माझ्याजवळ दे. सांगितलं नाही ग मिरे, अगं बंद करणं, हे सगळं बंद करणं तुझ्या बाबाला आवडत नाही. अगं हे नाच गाणे नाही आवडत, बंद करणं मीरा, बंद करणं. सांगितलं आई आता ते कधीच बंद होणार नाही. दे ते विषाचा प्याला. ते विष पिल्यानंतर, मी मेल्यानंतर जर माझ्या बापाला आनंद वाटत असेल
मी प्यायला तयार आहे म्हणे ते. जबरदस्तीनं हातातला प्याला हिसकटून घेतला, गटागट विष पिऊन टाकलं. धाडकन परमात्म्याच्या चरणावर पडली बरं का. संत वर्णन करतात, विषाचा परिणाम मीराबाईवर झाला नाही, पण मूर्ती हिरवी झाली म्हणतात. मीराबाई धाडकन परमात्म्याच्या चरणावर पडली बरं का, पण त्या विषाचा काही एक प्रभाव मीराबाईवर झाला नाही. ती मूर्ती हिरवी झाली म्हणतात. संत सांगतात, हे माझ्या मीराबाईच्या भक्तीचा परिणाम आहे. हे परमात्म्यावर केलेल्या त्या प्रेमाचा परिणाम आहे की विषाचा प्रभाव सुद्धा मीराबाईवर होत नाही. अशी सुंदर झाकी आपण या ठिकाणी बघितली. आमचे रोशनदादा त्यांनी सुंदर प्रकारे या ठिकाणी तयारी करून दिली बरं का. आणि या दोघांनी या ठिकाणी आपापली भूमिका खूप छान प्रकारे निभावलेली आहे. दादाच्या आणि या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. याबरोबरच हे सत्र परमात्म्याच्या चरणावर तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावर ठेवून याच ठिकाणी थांबायचं आहे. उद्याच्या सत्रामध्ये सुंदर कथा आहे. 4था दिवस आहे. रात्रीच्या सत्रामध्ये जन्मोत्सव असेल. सकाळच्या सत्रामध्ये बऱ्याच कथा आहेत सुंदर. सर्व कथा सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. सर्वांनी आरतीसाठी उभं राहा.